स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। महायुतीचे सरकार हे जनसामान्यांचे सरकार असून नेहमीच सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून काम करीत असल्याचे आपण पाहिले आहे। विशेष करून महिलांच्या पाठीमागे हे सरकार भक्कमपणे उभे राहून त्यांच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असल्याचे लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून आपण सर्वांनीच पाहिले आहे। तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हे सरकार अनेक हिताचे निर्णय घेत असून त्यांचे चांगले परिणाम या योजनेच्या व लाभाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्याच निदर्शनास आले आहे। त्याबद्दल मी महायुती सरकारचे मनापासून अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असणारी पानंद रस्ते योजना गेले अनेक वर्षापासून त्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा झाला आहे, हे आपण सर्वांनीच पाहिले आहे। माझ्या फलटण कोरेगाव मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पानंद रस्ता योजना कामे सुरू आहेत, पण बरेच रस्ते खराब झाल्यामुळे आपल्या ते पानंद रस्त्याची योजनेचे कामे सुरू असून तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे। कारण शेतकरी चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये चांगलं पीक पिकवतो, फळभाज्या चांगल्या पिकवतो, चांगला खर्च करतो, त्याच पद्धतीने फळे पण चांगल्या पद्धतीने पिकवतो। ऊसाचं एक क्षेत्र आहे, ऊसाचंही चांगल्या पद्धतीने त्याला खर्च करतो आणि चांगले उत्पादन काढण्याचा शेतकरी प्रयत्न करत असतो। पण त्याला जर रस्ता चांगला नसेल, रस्त्यामध्ये प्रचंड अडचणीत असतील तर पिकवणारा माल आपला बाहेर काढताना त्याला प्रचंड त्रास होतो आणि त्याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होतं। आणि त्याच्यामुळं या मतदारसंघातील रस्त्याची कामं तातडीने सुरू करावीत। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील पानंद रस्ते योजनेकरता आवश्यक निधी तरतूद करून सदर रस्ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी मी या प्रस्तावाच्या माध्यमातून करतो। मला प्रस्तावावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले मनापासून आभार। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।